A change maker. बदल आणणारा. We'll open our Bibles to Genesis chapter 26 verses 12 and 13. Then Isaac sowed in that land and received in the same year an 100-fold. And the Lord blessed him, and the man waxed great and went forward and grew until he became very great. उत्पत्ती 26, 12 व 13. आणि इसाकाने त्या देशात धान्य पेरले व त्याच वर्षी त्याला 100 पट पीक मिळाले. आणि यहोवाने त्याला आशीर्वाद दिला आणि तो मनुष्य थोर झाला आणि फार थोर होईपर्यंत वाढत वाढत गेला. Praise God. Amen. The Lord blessed Isaac. परमेश्वराने इसाकाला आशीर्वाद दिला. He became great. आणि इसाक महान झाला. And he went forward. आणि तो पुढे गेला. And he became more great. आणि तो अजून महान झाला. He became very great. अजूनच महान वाढत 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 गेला. This is God's desire for you. आणि हीच देवाची इच्छा आहे तुमच्या सगळ्यांसाठी. Don't limit yourself. स्वतःला मर्यादा घालू नका. Don't limit your God. देवालाही मर्यादा घालू नका. God showed a ladder to Jacob. देवाने याकोबाला शिडी दाखवली. Ladder of success. यशाची शिडी. Ladder of elevation. उन्नतीची शिडी. Ladder of lifting up. वर यायची शिडी. Ladder of heavenly things. स्वर्गीय गोष्टींची शिडी. God is ready to bring down heavenly things on the earth. देव स्वर्गीय गोष्टी इथे खाली पृथ्वीवर आणायला तयार आहे. Even if it means for temporary purposes. आणि जरी तात्पुरत्या कारणांसाठी असेल ना तरी सुद्धा देव वरून त्या गोष्टी खाली आणायला तयार आहे. Accept great things from God. Attempt great things for God. देवाकडनं महान गोष्टी स्वीकारा आणि परतफेडी देवासाठी महान कार्य करा. When you go forward, you grow. आपण असे पुढे गेले की आपली वाढ होते. When your thinking is forward, you grow. आपले विचार सुद्धा असे पुढचे असले की आपली वाढ होते. When your thinking is about tomorrow, you grow. विचारसरणी उद्याविषयी न करू लागलो ना की आपली वाढ होते. Don't stop till you become very great. तुम्ही अगदी थोर होईपर्यंत ना थांबू नका. आपल्याला थोर बनायचं. Don't stop till you become very great. आपण जोपर्यंत फार थोर होत नाही तोवर थांबायचं नाही. At least become very great in the eyes of the devil. अरे कमीत कमी सैतानाच्या नजरेत तरी फार थोर बना की. This year he wants to give such a harvest to the church. या वर्षी या चर्चला देवाला असा हंगाम द्यायचा आहे. Because this was the month that God started our church. कारण या महिन्यामध्ये देवाने आपलं चर्च सुरू केलेलं आहे. God wants to give this kind of harvest to you. देवाला अशा पद्धतीचा हंगाम तुम्हा लोकांना द्यायचाच आहे. Come on, say, Lord, start your work on me now. प्रभू माझ्यावर तुझं काम सुरू कर. Start your work on me, Lord. प्रभू माझ्यावर तुझं काम सुरू कर. Start your work on my family, Lord. प्रभू माझ्या कुटुंबावर तुझं काम सुरू कर. Give me in this same year मला याच वर्षी दे देवा. 100-fold blessings. 100 पट आशीर्वाद दे. हालेलुया. Create a new thing in my life. नवीन गोष्ट माझ्या जीवनात निर्माण कर. Here I am Yes. sowing the seed. मी बीज पेरत आहे. This is a seed of the season. ऋतूतील उत्तम बीजाचा हा काळ आहे. I am sowing the seed this मी month. बीज या महिन्यामध्ये पेरणार आहे. Let me reap 100-fold blessing. मला 100 पट आशीर्वाद कापायला लाव. हालेलुया. He is a creator. तो निर्माण करताय. He is a healer. तो आरोग्य दाता है. He is a तो deliverer. आपला मुक्ती दाता है. Come on, say, my life has started now. आता माझं जीवन सुरू झालंय. Praise God. हालेलुया. Have a new start with God. देवासोबत जरा नवीन सुरुवात करा. Have a new start with God. देवासोबत नवीन प्रारंभ करा. Let your thinking be new. हे विचार नवीन Let कर. your body be new. शरीर नवीन Let your कर. energy be new. स्फूर्ती नवीन कर. ओ हालेलुया. I am throwing out a challenge before you मी all आव्हान टाकत आहे तुमच्या समोर आज. to welcome the change that God wants to bring in your जो life. बदल देवाला तुझ्या जीवनात आणायचा आहे ना त्याचं स्वागत कर. He wants to Hallelujah. bring a change in your life. देवाला तुझ्या जीवनात बदल आणायचा आहे बेटा. Sometimes, change can be a bit scary. कधी कधी बदल जरा भीतीदायक असतो की नको नको. Sometimes it can be uncomfortable. आणि कधी कधी बदल म्हटलं तर थोडंसं ते सोयीस्कर पडत नाही कारण ते सगळं नवीन बदल असतात ना. But you know what? God has a plan. पण तुम्हाला माहित आहे देवाची काहीतरी योजना And आहे. when God changes things in your life, आणि देवाने जर तुझ्या जीवनात गोष्टी बदलल्या it will ना always be positive. तर नेहमी त्या गोष्टी सकारात्मकच होणार. It will always be positive. नेहमी सकारात्मक गोष्टी होणार. God's will is for change, देवाची इच्छा आहे बदल but change for the better. पण चांगल्याकडे बदल. Jesus healed Bartimaeus to give him a better change. येशूने बार्तिमेयला आरोग्य दिलं त्याला एक बदल दिला आयुष्यात. Hey. आमेन. Always if you read from
the Old Testament to the New Testament, God was always there in for a better change. आणि जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत जर आपण वाचलं ना, सगळीकडे आपल्याला दिसून येतं की देवाची इच्छा होती की त्या लोकांच्या जीवनात काहीतरी बदल आला And पाहिजे. it's a fundamental part of our understanding of God's plan for each one of our lives. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यासाठी देवाची जी काही योजना आहे ती समजून घेण्याचा असलेला हा मूलभूत पाया आहे की बदल, परिवर्तन इज अटळ. Amen. आमेन. We only think of one change. पण आपण केवळ एक बदल त्याचा विचार करतो Change for the worse. की वाईटाकडे बदल, Change because we are becoming older. आता आम्ही म्हातारे होतोय म्हणून बदल, Change because now we are very close to death. आम्ही आता मृत्यूच्या जवळ जातोय म्हणून बदल. See? So it's a natural part of God's creation that man tends to think in the negative more than the positive. तर नैसर्गिक चक्रातली ही एक बाब आहे की मनुष्य सकारात्मक विचार करायच्या ऐवजी नकारात्मक विचारच जास्त करतो. But there is a beautiful change also. पण सुंदर बदल पण असतात ना रे. Change from poverty to riches. दारिद्र्यातनं धनसंपत्तीत आलेले बदल, Change from sickness to health. आजारातून आरोग्यात झालेले बदल, ओ Change from हालेलुया. weakness to strength. अशक्तपणातून शक्तीत बदललेले बदल, This is all a positive change. हे सगळे सकारात्मक बदल आहेत ना. The seasons change. ऋतू बदलतात, The plants grow. झाडं वाढतात, Animals age. जनावर सुद्धा त्यांची वय वाढतात, Even the earth is shifting and constantly moving. संपूर्ण पृथ्वी सुद्धा हलतीये आणि बदलतीये. God's will is देवाची- there that we should change for the देवाची better. इच्छा आहे की आपण चांगल्याकडे बदलायला हवंय. Because God created a world that is constantly changing. कारण देवाने असं जग निर्माण केलंय ना जे सातत्याने बदलतं. And when we were in the world, आपण जगात असताना we were becoming worse. आपण वाईट 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 बनत होतो, We were going to die. मरणार होतो, We were going to hell. नरकात जात होतो. That was a very bad change. तो फार वाईट बदल होता आपला. But now, पण आता the change is from glory to glory. बदल गौरवातून गौरवाकडे होत आहे. Internal transformation is the must. आतून बदल मस्ट आहे, पाहिजेच. आतून अंतर्याम बदलायला पाहिजे. Obedience. आज्ञा पालन पाहिजे. Isaac obeyed God. इसाकाने देवाची आज्ञा पाळली. Internal transformation. आतून बदल Immediately, लगेच. outside he became a very wealthy man. म्हणजे अगदी बाहेरून तो एवढा धनसंपत्तीवान झाला, मग जेव्हा तो आतून बदलला होता. When change takes place inside, automatically by default, outside changes also occur. तसं आतून बदल आला ना की बाय डिफॉल्ट बाहेरून सुद्धा आपलं जीवन बदलायला लागतं. God wants to prepare you for the future. देवाला ना भविष्यासाठी तुला तयार करायचं आहे. He knows things will be bad, so I have to prepare them now. देवाला माहितीये की गोष्टी आता वाईटाकडे जाणार आहेत सगळ्या, तर मला या लोकांची पूर्वतयारी करायला पाहिजे. When you get into the plan of God, तुम्ही जेव्हा देवाच्या योजनेत येता ना, it is preparing you for the blessings that He has for you. ते आशीर्वादांसाठी तुला तयार करत आहे. जे आशीर्वाद तुझ्यासाठी देव तयार करतोय त्यासाठी. What is change? बदल म्हणजे काय? Change is accepting God's way. बदल म्हणजे देवाचा मार्ग मी स्वीकारलाय, देव जे म्हणेल ते मी करणार. येस सर. Change means casting your burden upon the Lord. बदल म्हणजे माझी ओझी मी देवाचरणी टाकणार. Change means discarding your own plans and accepting the grandest plan of God. बदल म्हणजे आपल्या स्वतःच्या योजना बाजूला टाकून आता देवानी जी महायोजना आपल्याला देऊ केलेली आहे ती स्वीकारायची. Change means being fed up with the mediocre kind of life. बदल म्हणजे हे जे मध्यम असं जीवन आहे ना, त्या जीवनशैलीचा आता आपल्याला कंटाळा आला पाहिजे And accepting the highest kind of life. आणि उच्च पद्धतीचं जीवन आता आपण स्वीकारलं पाहिजे. Keeping in touch with Jesus is a great thing. बघा, येशूंशी सारखा संपर्क ठेवणं हे एक मोठी बाब आहे. It will benefit you. बात बडी आहे बेटा की येशूंच्या संपर्कात सारखं राहायचं, कारण त्यातनं फायदा तुझाच होणार आहे. चॅटिंग जारी रखो, बट जीसस से. I believe prayer changes things. माझा असा विश्वास आहे की प्रार्थना गोष्टी बदलते. I believe prayer changes people. माझा विश्वास आहे प्रार्थनेनं माणसंही बदलतात. I believe prayer changes situations. प्रार्थना परिस्थिती बदलते. मला माहित आहे, माझा विश्वास आहे. Secondly, दुसरी बाब, worship God. देवाची ही आराधना करा. Spend a good amount of time in praise and worship. चांगली वेळ स्तुती आराधनेमध्ये घालवा. The more you get into praise and worship, जेवढं तुम्ही स्तुती आराधनेत जाल, more release will be there. तेवढी सुटका येईल. Change the way you think, change the way you act. थोडे तुझे विचार बदल, तुझी कर्म बदल थोडी. Believe the good news. Paul says. सुवार्तेवर विश्वास ठेव, पॉल बोललाय. Good news. चांगल्या बातमीवर विश्वास ठेव. Take a leap of faith today in the name of आज Jesus. येशूंच्या नावात विश्वासाची झेप घे. Amen. आमेन. Everything is going to be okay. सगळं ठीकठाक होणार आहे, एवढं घाबरू नको. You cannot expect a change unless you think changes. जोवर त्या बदलाचा तू विचार करत नाही,
तोवर तू बदलणार नाहीस. Unless the old thinking goes, the new thinking will not come. जुने विचार गेल्याशिवाय नवीन विचार कसे येणार है ना. One has to die for the other to have life. एखादं मेलं पाहिजे दुसऱ्याला जीवन मिळायला. झाड फुलायला बी मरायला पाहिजे ना. गहू खायला गव्हाचा दाणा मेला पाहिजे ना. One has to live for the other to come. आणि दुसऱ्याचं आगमन व्हायला पहिला गेला पाहिजे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.